काय माहित नाही. दीड महिन्यात एक गेल्या 10 दिवस तर आम्हाला असं वाटत होतं का बाबा पुरंदर एक नवीन वाघ तयार झालाय की काय. आमचे जर एक बापू इकडे असे जोरदार भाषण करतात का माहित नाही. दीड महिन्यात एक गेल्या 10 दिवस तर आम्हाला असं वाटत होतं का बाबा पुरंदर एक नवीन वाघ तयार झालाय की काय. मग तो वाघ कुठे गायब झाला तेच समजायला तयार नाही. आता कोक्याच्या मागे गेलं, बोक्याच्या मागे गेलं, काय मागे गेलं हे मी बोलत नाही, तुम्ही बोला. पण ही वस्तुस्थिती आहे की आज ह्या तुम्ही जर पाहिलं असेल की याच लोकांनी एक वातावरण तयार केलं 2-2.5 वर्षामध्ये. मी याचा एकच मिनिटात तुम्हाला उल्लेख यासाठी साहेब आपला थोडा जास्तीचा वेळ घेणार आहेत कारण हे कार्यकर्त्यांपर्यंत गेलं पाहिजे की आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी हे एकमेव असे नेतृत्व होते ज्यांनी विधानसभेमध्ये छाती ठोकून सांगण्याचं काम केलं का हो मी हिंदुत्ववादी आहे, मी हिंदू विचाराचा आहे, पण माझा हिंदुत्व भारतीय जनता पार्टी सारखा मुंह में राम बगल में छुरी नहीं, माझा हिंदुत्व मुंह में राम हाथों को काम और हर समाज को सन्मान ही भूमिका घेऊन त्यांनी हे 2.5 वर्ष यशस्वीरीतीने सरकार चालवण्याचं काम केलं. आणि हेच जर नेतृत्व जर पुढच्या काळामध्ये जर पुढे गेलं असतं एक पर्याय या देशामध्ये एक हिंदुत्वाचा विचार करणारा एक व्यक्ती म्हणून घेऊन या सर्व लोकांना एकत्रित घेऊ शकतो. मग मागासवर्गीय समाजाची लोक त्याला आज त्यांच्यावर यायला तयार होत आहेत, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर यायला तयार होत आहेत. असा एक जर नेता तयार झाला तर उद्या हा देशामध्ये पर्याय तयार होऊ शकतो. आणि म्हणूनच लोटस ऑपरेशनच्या नावाखाली हे सरकार पाडण्याचं काम केलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.